नमस्कार मित्रांनो. कन्या राशीकरता मंगळाचं जे भ्रमण 14 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबर दरम्यान तुळ राशीमध्ये होणार आहे. त्याचे प्रभाव परिणाम प्रत्येक लग्नाकरता हे कन्या राशीसाठी कशा प्रकारचे असतील, या संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सारासारपणे विचार करायचा झाला तर गेल्या साधारण 1 ते सव्वा महिन्यामध्ये जो मंगळ आहे, हा मंगळ कन्या राशीमध्येच भ्रमण करत आहे. अर्थात बऱ्याच प्रकारचे अनुभव तुम्ही घेतलेले असतील. अर्थात वेगवेगळ्या लग्नानुसार त्याचे अनुभव सुद्धा वेगवेगळे होते. पण त्याची बॉटम लाईन तुम्ही एक निश्चित पाहिली असेल, की स्ट्रेस थोडा जास्त वाढला होता, टेन्शन थोडंसं जास्त वाढलेलं होतं. त्याच्यामुळे निर्णय हे नेमके घेता येत नव्हते. छोटे-छोटे निर्णय घेताना सुद्धा जास्त विचार करायला लागत होता. अर्थात तुमची जी राशी आहे, ही खूपच ज्याला आपण छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार करणारी आहे. म्हणजे आपण नेहमी बरोबरच असायला हवं, परफेक्शनिस्ट ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारची तुमची रास आहे. परंतु गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये गोष्टी काही तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत नव्हत्या. याला कारण मंगळ होता, की जो मंगळ तुमच्या राशीमध्ये भ्रमण करत होता आणि तुमच्या सप्तमात शनीसुद्धा होता. आता थोडीशी डिटेलमध्ये चर्चा करू, की प्रत्येक लग्नाकरता याचे जे प्रभाव परिणाम आहेत, हे कसे होते आणि येणारे मंगळाचं जे परिवर्तन आहे, त्यामध्ये कशाप्रकारे राहतील. सुरुवातीला आपण चर्चा करू मेष लग्नाकरता. जर तुमचं मेष लग्न असेल आणि जर का तुमची राशी कन्या राशीची असेल, तर अर्थातच चतुर्थेश आहे, अषष्ठ स्थानामध्ये आहे. तर साहजिकच घरातल्या लोकांबरोबरचं किंवा फॅमिलीचं सुख किंवा गृहसौख्य कमी मिळणं, हा प्रकार थोडासा तुमच्या बाबतीत दिसून येतो. म्हणजे घरातल्या लोकांशी न जमणं, न पटणं किंवा घरापासून लांब राहणं, मातेला काही आजार असणं किंवा मातेशी न जमणं, न पटणं, अशा प्रकारचे अनुभव काही तुम्ही घेतलेले असतील. आता साधारण गेल्या 1 ते सव्वा महिन्यामध्ये आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास तुम्ही जोरदारपणे अनुभवलेले असते. खास करून मानसिक तणावाखाली जास्त प्रमाणात जाणं आणि त्याच्यामुळे त्याचा प्रभाव हा शारीरिकतेवरती दिसणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही घेतलेले असतील. फायनान्शियल क्रंचेस सुद्धा पाहिलेले असतील. आता मात्र काळजी करू नका. मंगळ जो ग्रह आहे, हा मंगळ ग्रह तुमच्या 6व्या स्थानातून तुमच्या 7व्या स्थानात जाणार आहे. जर मेष लग्न आणि याचं म्हणजे कन्या राशीचा आपण विचार करायचा झाला तर. तर हा जो सप्तमातला मंगळ आहे, हा सप्तमातला मंगळ काळजी करू नका. जरी अशुभ फलदायी आपण नॉर्मली म्हणतो, परंतु तुमच्यासाठी तसा तो अशुभ फलदायी होणार नाही. कारण तृतीयातलं जे गुरुचं भ्रमण आहे किंवा तृतीयातला जो गुरु आहे, सप्तमातील मंगळाला पाहतोय. त्याच्यामुळे काळजी करू नका. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध तुमचे सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. ज्या मेष लग्नाच्या व्यक्ती विवाह करावयास उत्सुक आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी अतिशय चांगला आहे. म्हणजे विवाह जुळून येणं, प्रत्यक्ष विवाह होणं, अशा प्रकारचे काही अनुभव निश्चित प्रकारे दिसून येतील. अर्थात जो काही स्ट्रेस तुम्ही गेल्या 1 सव्वा महिन्यापासून वागवत आहात, तो सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी होईल. त्याच्यामुळे काळजी करू नका. फक्त थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवा. अनावश्यक अनपेक्षित खर्च हे थोडेसे जास्त प्रमाणात होऊ शकतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही विवाहित असाल, तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. फक्त या 2 गोष्टीकडे जर का तुम्ही लक्ष दिलं, तर गेल्या साधारण 1-1.5 महिन्यापासून जो त्रास आहे, हा बऱ्याच प्रमाणात तुम्हाला कमी जाणवेल. आणखीन एक छोटीशी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे, त्या ठिकाणच्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यापासून थोडंसं सावध राहा. गेल्या 1 सव्वा महिन्यामध्ये थोडंसं कार्यक्षेत्रावरती सुद्धा परिणाम झालेला असेल. तिकडचे जे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होणे, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही घेतलेले असेल. कदाचित त्याचा प्रभाव हा कागदोपत्री व्यवहाराद्वारे तुमच्या विरोधात जाऊ शकेल किंवा जे गुप्त शत्रू असतील त्यांच्यापासून थोडंसं लांब राहणं, अलर्ट राहणं हे गरजेचं राहील. इथे फक्त थोडं लक्षात घ्या. बाकी जर का सांगायचं झालं, तर मंगळाचा जो प्रभाव आहे, हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू वृषभ लग्न करता. जर तुमचं वृषभ लग्न असेल आणि तुमच्या पंचमात कन्या राशीचा चंद्र असेल, म्हणजे तुमचा जो तृतीयश आहे तो पंचमात आहे. लक्षात घ्या, तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह आहात आणि बऱ्याच प्रमाणात वैचारिक अशा प्रकारचे व्यक्ती असं आहात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं तुम्ही प्रॅक्टिकल आहात. म्हणजे पैशाच्या बाबतीत पैसे कसे खर्च करायचे, कुठे खर्च करायचे, म्हणजे पैशाचं गणित सहसा तुमचं चुकत नाही. परंतु नेमकं आता गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये पैशाचं गणित मात्र तुमचं डामाडोल झालेलं होतं. पैशाचं गणित तुमचं चुकलेलं होतं. अर्थात जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर या संदर्भाचा चांगलाच अनुभव घेतलेला असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, गोष्टी ब्रेकअपपर्यंत पोहोचणं, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव घेतलेले असतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा त्रासदायक अनुभवाला ते सामोरे गेलेले असतील. काळजी करू नका. आत्ता साधारण हा जो मंगळ 14 सप्टेंबर नंतर तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करणार आहे, हा तुमच्यासाठी एक प्रकारे शुभ फलदायी असणार आहे. खरं तर 6व्या स्थानातला मंगळ हा अशुभ फलदायी मानला जातो. परंतु गुरुचं जी दृष्टी आहे, ही मंगळावरती आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. कार्यक्षेत्राच्या संदर्भात उंच भरारी तुम्ही निश्चितपणे घेणार आहात.
ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. याचप्रमाणे ज्या ठिकाणी काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाचा ठसा तुम्ही उमटवू शकाल. याचप्रमाणे जर का तुम्हाला बदली वगैरे पाहिजे असेल तर त्या संदर्भात ते सुद्धा काही महत्त्वपूर्ण अनुभव तुम्हाला या दरम्यान येतील. फक्त थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वाची राहील आणि येणाऱ्या संपूर्ण या कालावधीमध्ये म्हणजेच 14 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबर या दरम्यान जे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर त्या संदर्भात मोठी इन्व्हेस्टमेंट किंवा मोठे निर्णय घेऊ नका. यानंतर आपण चर्चा करू, जर का तुमचं मिथुन लग्न असेल आणि जर का तुमची रास जी आहे ही कन्या रास असेल, म्हणजे तुमचा जो धनेश आहे तो चतुर्थात आहे. म्हणजे तुम्ही थोडंसं फॅमिली ओरिएंटेड आहात. म्हणजे फॅमिलीकडे जास्त लक्ष देणार आहात. फॅमिलीच्या गरजा तुम्ही पूर्ण करता आणि फॅमिलीशी तुमचं अटॅचमेंट आहे ते जास्त आहे, चांगलं आहे. तुमच्या मातेशी तुम्ही जास्त कनेक्टेड आहात. गेल्या साधारण 1-6 महिन्यामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर वादग्रस्त प्रसंग निर्माण होणं किंवा घरामधलं वातावरण नीट न राहणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही घेतलेले असतील आणि त्यामुळे थोडंसं तुमच्या मनावर त्याचा परिणाम झालेला असेलच. काळजी करू नका. या नंतरचा जो कालावधी आहे म्हणजे आता जसं आपण चर्चा करतोय 14 सप्टेंबर ते जवळ-जवळ 28 ऑक्टोबरपर्यंतचा जो कालावधी आहे तो तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. तुमच्या राशीतच तुमच्या लग्नातच गुरुचं भ्रमण आहे आणि हा गुरु पंचम दृष्टीने तुमच्या मंगळाला पाहतोय. ही गोष्ट फार महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची आहे. लक्षात घ्या. खास करून जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर त्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता हा जो कालावधी आहे तो उत्तम राहील. तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर येणाऱ्या 1 ते 6 महिन्यामध्ये तुम्हाला काही अतिशय उत्तम अशा प्रकारचे लाभ मिळू शकतील. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी बराचसा चांगला असणार आहे. म्हणजे तुम्ही जे काही श्रम घेतलेले असेल, तुम्ही जे काही एफर्ट घेतलेले असेल त्याला पॉझिटिव्ह असं आस्पेक्ट मिळणार आहे किंवा पॉझिटिव्ह त्याचे परिणाम मिळणार आहे. तर अर्थात हा संपूर्ण कालावधी तुमच्यासाठी उत्तमच असणार आहे. फक्त इथे 1-2 गोष्टी थोड्याशा महत्त्वाच्या राहतील. घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र लक्षात घ्या, येणाऱ्या 1 ते 6 महिन्यासाठी तयार राहा. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे निश्चित प्रकारे होणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की जर का तुमचं कर्क लग्न असेल आणि जर तुमची रास ही कन्या रास असेल, म्हणजेच तुमचा जो लग्नेश आहे हा तृतीय स्थानामध्ये आहे. याचा अर्थ तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह आहात. फिरणं वगैरे तुम्हाला जास्त पसंत आहे. तुमची फिरती जास्त होते. इनलाईन जर्नी ज्याला आपण म्हणतो ते थोडं जास्त होतात आणि तुमच्यामध्ये बोलण्याची क्षमता खूपच चांगली आहे. आपला मुद्दा समोरच्याला पटवून देणं याच्यामध्ये तुम्ही खूप माहीर आहात आणि मनातल्या मनात विचार करून कुठल्याही गोष्टीच्या मध्ये कशाप्रकारे आपल्याला गोष्टी करायला हव्यात याबद्दलचं तुमचं ते ज्ञान आहे ते खूप चांगलं आहे. इमोशनल आहात बऱ्याच प्रमाणात आणि थोडंसं मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिकल की ज्याला आपण कंजूस सुद्धा म्हणू शकतो. अशा प्रकारचा थोडा भाव आहे. अर्थात कंजूस असणं हे सुद्धा चांगलं असं, पैसे वाचले जातात. भविष्यकालीन नियोजनासाठी त्याचा फायदा सुद्धा चांगला होतो. गेल्या साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये गोष्टी काही बरोबर होत नव्हत्या. छोट्या-छोट्या बाबतीमध्ये सुद्धा निर्णय तुमचे वेगळे जात होते. निर्णय घेता येत नव्हते. समोरची माणसं वेगळी वागत होती आणि त्याचा परिणाम तुमच्या आत्मविश्वासावरती झाला होता. आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास तुम्ही अनुभवलेले असतील. म्हणजे लागणं, कापणं, खरचटणं, आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, दुखापतीचे प्रसंग सुद्धा ओढवलेले असतील. तर या संदर्भात काळजी करू नका. आता जो मंगळ तुमच्या चतुर्थात जाणार आहे, हा तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहे. खास करून जरी गुरु हा तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करत असला तरी त्याची दृष्टी ही चतुर्थ स्थानावर आहे, मंगळावर येणार आहे. त्यामुळे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध तुमचे सुमधुर असतील. कर्क लग्न असल्यामुळे अर्थात तुमचा मूड खूप चांगला असणार आहे. घरातल्या व्यक्तीसाठी काही खर्च सुद्धा तुमच्याकडून केले जातील, परंतु त्याचा आनंदच तुम्हाला मिळणार आहे. घरामध्ये काही नवीन चीज वस्तू येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा या येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये निश्चित येणार आहे. तर हा जो कालावधी आहे, हा कालावधी चांगला ठरतो. इथे एकच गोष्ट महत्त्वाची आहे, जरी तुम्ही व्यवहारी असलात तरी येणाऱ्या 1 ते 6 महिन्यामध्ये खर्च मात्र होते. त्या खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. बाकी जर का सांगायचं झालं तर गृहसौख्य उत्तम मिळेल आणि तुमची मानसिकता सुद्धा अतिशय व्यवस्थित दिसून येईल. यानंतर आपण चर्चा करू, जर का तुमचं सिंह लग्न असेल आणि तुमच्या द्वितीय चंद्र म्हणजे कन्या रास असेल तर खास करून तुम्ही बघितलं असेल की थ्रू आउट तुमचे खर्च हे थोडेसे जास्त होतात. म्हणजे तुम्हाला पैसे तर मिळतात मात्र खर्च होतात. आता हा जो परिणाम आहे हा थोडासा तुमच्या लग्नाचा सुद्धा आहे. म्हणजे सिंह लग्न असल्यामुळे खर्च एक थोड्या व्यक्ती असतात, परंतु गेल्या साधारण 1-1.5 महिन्यामध्ये हे खर्च थोडेसे आवाक्या बाहेरचे होते, अनावश्यक होते, अतिरिक्त होते आणि त्यामुळे त्याचा फायनान्शियल क्रंचेस ज्याला आपण म्हणतो हा सुद्धा थोडासा भाग तुम्ही अनुभवलेला असेल. काळजी करू नका. आत्ता येणार जो 1-1.5 महिना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खरं तर पूर्णपणे तयार राहायला हवं. म्हणजे गेल्या साधारण 2-3 महिन्यामध्ये जो काही तुम्ही अनुभव घेतलेला होता त्या अनुभवावरून नक्कीच तुम्ही धडा घ्याल आणि स्वतंत्रपणे कामाला लागाल. येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये
तुमच्यातला जो कॉन्फिडन्स आहे, तुमच्यातली जी एनर्जी आहे, ही जबरदस्त दिसून येईल. म्हणजे अशक्य वाटणारे सुद्धा कामं तुम्ही स्वतःहून पूर्ण करून दाखवाल आणि ती स्वतःच्या तुमच्या वज्रमुठीमध्ये तुम्ही आणू शकाल. तरी महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घ्याल, ते पूर्णसुद्धा करून दाखवाल. कामाचा उरकसुद्धा तुमचा दांडगा राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा येणारा 1 ते 6वा महिना अतिशय चांगला असणार आहे. फक्त इथे एकच गोष्ट सांभाळायला लागेल, ते म्हणजे पैशाचा अपव्यय होणार नाही, याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी सुद्धा थोडेसे कागाळ्या होतील किंवा थोडंसं वातावरण हे गढूळ झाल्याचं दिसून येईल. मात्र तुम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वाने त्याला उत्तर निश्चित द्या. तर याला संपूर्ण जो 1 ते 6वा महिना आहे, 7 जो महिना आहे, हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. जी काही महत्त्वपूर्ण काम, जी काही अशी कामं जी की तुम्हाला अशक्य वाटत, पूर्ण होत नाही असं वाटतं, कारण मला माहिती आहे की साधारण एक गेल्या 4 ते 5 महिन्यापासून गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत नाही. परंतु आता कालावधी खूप चांगला येतो आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःला सिद्ध नक्कीच करून दाखवाल. यानंतर आपण चर्चा करू, की तुमचं जर का कन्या रास आणि कन्या लग्न असेल, तर अर्थातच गेल्या 1 ते 6 महिन्यामध्ये गोष्टी खूपच वेगळ्या झालेल्या होत्या. मुळातच तुमचं जे रास किंवा जे लग्न आहे, म्हणजे कन्या रास आणि कन्या लग्न खूपच, ज्याला आपण परफेक्शनिस्ट म्हणतो आणि खूपच अलर्ट आहे. छोट्या-मोठ्या गोष्टी अतिशय बारीकपणे तुम्ही विचार करता. कुठली साधीशी जरी गोष्ट करायची असेल, तर खूप लॉजिक वगैरे लावून खूप विचार करून ते करता. एक गोष्ट मात्र चांगली आहे, की तुम्ही बांधलेले अंदाज चुकत नाही किंवा तुम्ही केलेली कामं किंवा तुमचे निर्णय चुकत नाही. गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये नेमका उलट अनुभव तुम्ही अनुभवलेला असेल, की तुम्ही निर्णय तर घेता, खूप विचारही करतायत, परंतु तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होत नाही. आता याला दोष नेमका कोणाला देणार? तर स्वतःला दोष देऊ नका. हे मंगळाचं भ्रमण होतं आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा अनुभव येत होता. आता मात्र गोष्टी बऱ्याच प्रमाणात वेगळ्या राहतील. काळजी करू नका. गोष्टी तुमच्या साधारण अपेक्षेप्रमाणे होतील. एवढं तर निश्चित, की गेल्या साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये जे काही तुम्ही अनुभव घेतलेले असतील, त्याच्यामधून तुम्ही बाहेर पडत आहात. त्याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, त्यामधून तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. काही गोष्टी जर का तुम्ही याच्या आधी जरी केलेल्या असेल, तर त्याचे लाभ तुम्हाला 1 ते 1.5 महिन्यात मध्ये मिळणार आहेत निश्चितच. त्या संदर्भात फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं राहील, ते म्हणजे थोडंसं ते जे खर्च आहेत, त्या खर्चावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तुमची जी रास आहे पृथ्वी तत्वाची आहे. त्याच्यामुळे पैसे कसे, कुठे, कधी खर्च करायचे हे तुम्हाला चांगलं ठाऊक असतं. आता इथे एकच गोष्ट आहे, की गेल्या साधारण 1.5-1 महिन्यामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या वादविवाद खूपच झालेले असतील, अगदी टोक गाठलेले असतील, तर या येणाऱ्या 6 महिन्यामध्ये कागदोपत्री जे व्यवहार होतील, हे थोडेसे तुमच्या विरोधात जातील. तर या संदर्भात थोडंसं तडजोडीचं धोरण जर का तुम्ही राबवलं आणि ते तुम्हाला वेगळं सांगायला नको. कारण तुमची जी रास आहे किंवा तुमचं जे लग्न आहे, हे कोणाशी कसं बोलायचं, किती बोलायचं, कुठे थांबायचं, हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. तर साधारण त्याचा ते जो तुमची क्वालिटी आहे, तो जो गुण आहे, तो तुम्हाला येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये बराचसा उपयोगी पडणार आहे. यानंतर आपण चर्चा करू, की जर का तुमचं तूळ लग्न असेल आणि कन्या रास असेल, तर तुमचा जो दशमेश आहे, जो कर्मेश आहे, तो तुमच्या व्ययस्थानात जातो आहे. तर जे तुमचं काम आहे, त्या संदर्भात तुम्ही बरेच विचार करणाऱ्या व्यक्ती आहात आणि कामाच्या संदर्भात फिरणं वगैरे जास्त होतं, कधी ते परदेश गमन सुद्धा होतं. परंतु मुळातच तुमचं जे लग्न आहे हे थोडंसं मेहनत करणारं आहे आणि यामुळे एका जागेवर सहसा तुम्ही स्थिर राहत नाही किंवा बिझी बॉडी असता. याचा अनुभव गेल्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याच प्रमाणात आलेला असेल. परंतु गेल्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्ही जी काही कामं केली असतील, त्याचे रिझल्ट्स मात्र आले नव्हते आणि त्यामुळे थोडंसं तुमचं मन जे आहे, थोडंसं निगेटिव्ह झालेलं होतं. लक्षात घ्या, तुमचे जे लग्न आहे, म्हणजे तुळ जे लग्न आहे, हे बौद्धिक तत्वाचं लग्न आहे आणि तुमच्याकरता गुरुचं बळसुद्धा आता खूप चांगलं आहे. लक्षात घ्या, आत्ता जो बदलणारा जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्यासाठी खूपच चांगला असणार आहे. म्हणजेच 14 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबरपर्यंतचा जो कालावधी आहे, हा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण करून दाखवाल. याचप्रमाणे कामाचा ओळखसुद्धा दांडगा राहील. नवनवीन संकल्पना तुम्हाला सुचू शकतील. जर का कुठल्या स्ट्रेसमध्ये तुम्ही असाल, तर त्या संदर्भात सुद्धा काही नवीन ज्या आयडियाज आहेत, त्या तुमच्या मनामध्ये येतील. धार्मिक स्थळांना भेटी देणं, तत्संबंधी काही चांगले अनुभव येणं, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव तुम्ही या दरम्यान निश्चितच घेणार आहात. त्याच्यामुळे काळजी करू नका. येणारा 1 ते 6 महिना तुमच्या अपेक्षेप्रमाणे असणार आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या, थोडीशी तुम्ही धावपळ जास्त करा, दगदग जास्त होईल आणि त्याचा परिणाम आरोग्यावर थोडाफार होऊ शकेल. याचकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू, की जर का तुमचं वृश्चिक लग्न असेल आणि जर का तुमची रास ही कन्या रास असेल, तर अर्थातच तुमचा जो भाग्येश आहे, हा तुमचा लाभस्थानात येतो. तर मुळातच तुम्ही थोडे लकी आहात. म्हणजे आर्थिक संदर्भात तुम्हाला तशी काही प्रॉब्लेम येत नाही.
आणि आर्थिक जो संदर्भ तो बऱ्याच प्रमाणात चांगला राहतो. म्हणजे जर का तुम्ही कोणतं काम हातात घेतलं, ते साहजिकच सहजासहजी पूर्ण होतं. त्याच्यामध्ये काही त्रास होत नाही. परंतु गेल्या 1 ते दीड महिन्यामध्ये काही अनुभव तुम्हाला वेगळेच आलेले असेल. एकतर गुरुचं बळ तुम्हाला नीट नाही आहे. कारण गुरु गुरु हा तुमच्या अष्टम भावातून जातो आहे आणि त्याच वेळेस तुमच्या लाभस्थानात चंद्रावर मंगळसुद्धा होता आणि बरोबर त्याच्या समोर म्हणजे तुमच्या पंचम स्थानामध्ये शनीचं सुद्धा भ्रमण होतं. त्याच्यामुळे फायनान्शियल क्रंचेस दरवेळी जास्त आलेले होते. पैसे जे आहेत ते अनावश्यकपणे खर्च झालेले होते. आता याचा प्रभाव परिणाम तुमच्या मानसिकतेवरती निश्चितच झालेला असेल. अर्थात तुमचं जे लग्न आहे वृश्चिक लग्न ते स्वतःच्या हिमतीवर थोडंसं डिसिप्लिन सुद्धा आहे आणि अशा परिस्थितीत अशा गोष्टी काही झाल्या अपेक्षेच्या विपरीत, तर थोडासा कॉन्फिडन्स लूज झाल्यासारखा वाटतो. आत्ता जो मंगळ आहे हा मंगळ 14 सप्टेंबर नंतर ते जवळजवळ 28 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या व्ययस्थानात असणार आहे. अर्थात व्ययस्थानातला मंगळ हा अशुभ फलदायी मानला जातो, परंतु तुमच्यासाठी तो होणार नाही. कारण अष्टमातला गुरु जो आहे तो व्ययातल्या मंगळाला पाहतोय. काळजी करू नका. लक्षात घ्या या संपूर्ण कालावधीमध्ये म्हणजे 14 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबर या संपूर्ण कालावधीमध्ये तुमचं भ्रमण भरपूर होणार आहे. तुम्ही बऱ्याच प्रमाणात फिरणार आहात. हे फिरणं जे आहे ते अनाठायी होणार नाही, वाया जाणार नाही. त्याचे रिझल्ट्स आहेत ते रिझल्ट तुम्हाला निश्चित प्रकारे मिळणार आहेत आणि चांगले मिळतील. काळजी करू नका. थोडीशी दमछाक होईल, थोडंसं दमल्यासारखं वाटेल त्या संदर्भात थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील ही गोष्ट फार महत्त्वाची राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनपेक्षित लाभ सुद्धा तुम्हाला या दरम्यान निश्चित प्रकारे मिळणार आहे. अर्थात जी कामं कराल सुरुवातीला तुम्हाला वाटेल की आपण आपल्या जास्त दमछाक होत आहे, जास्त काम होत आहे. मात्र कामं तुमची मार्गी लागतील. फक्त इथे जो एकच गोष्ट महत्त्वपूर्ण राहील, खास करून जे विवाहित आहेत त्यांच्यासाठी. जे विवाहित आहेत ते वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध या दरम्यान ताणले जाण्याची शक्यता आहे. तर त्या संदर्भात थोडीशी तुम्हाला काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू, की जर का तुमचं धनु लग्न असेल आणि तुमची रास कन्या रास असेल, तर साधारणतः तुमचा जो अष्टमेश आहे, तो साधारण तुमच्या कर्मस्थानामध्ये येतो किंवा दशमस्थानात येतो. तर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात नेहमी काही ना काही ते तुम्हाला डोक्याला जे त्रास असतात ते राहतीलच. याच्या आधी सुद्धा तुम्ही अनुभवलेले असेल आणि गेल्या 1 ते सव्वा महिन्यात हे थोडे जास्त तुम्हाला दिसून आलेले असतील. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी जे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्यावर वादविवादाच्या ठिणग्या छोट्या-मोठ्या कारणावरून तुम्हाला वाटत असतं की आपल्याकडून जास्त काम करून घेतलं जात आहे. त्याचा मोबदला मिळत नाही, त्याचं क्रेडिटसुद्धा मिळत नाही. तर अशा प्रकारचे अनुभव 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्ही घेतलेले असेल. अर्थात हे अनुभव कायमस्वरूपी नाही आहेत, काळजी करू नका. कारण आता जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. 14 सप्टेंबर ते जवळ-जवळ 28 ऑक्टोबरपर्यंत. अर्थात याचे खूप चांगले परिणाम तुम्हाला मिळणार आहेत. अतिशय उत्तम प्रकारचे तुम्हाला लाभ मिळणार आहेत. जी काही तुम्ही कामं आधी केलेली होती, त्याचे तुम्हाला क्रेडिट पण मिळेल. त्याचे चांगले काही लाभसुद्धा मिळतील. मित्रपरिवाराकडून चांगले सल्ले मिळू शकतील, जे की खूप चांगली महत्त्वाची. लक्षात घ्या, जर का लाभ तुम्हाला चांगले मिळाले, आर्थिक संदर्भात सारख्या गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे असेल, तर मूड हा आपला तसा चांगलाच राहतो. तुमच्याही बाबतीत तशाच प्रकारचा तुम्हाला अनुभव येईल. इथे एकच गोष्ट सांगावीशी वाटते, म्हणजे खरं तर 2 गोष्टी आहेत. पहिली म्हणजे याच्या आधी जर का तुमचं कार्यक्षेत्रासंदर्भात काही वादविवाद झाले असते, तर त्या संदर्भात कागदोपत्री व्यवहार तुमच्या विरोधात होऊ शकते. या ठिकाणी तुम्हाला डोळ्यात तेल टाकून गोष्टी पाहाव्या लागतील. त्याकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय टोकाचे जे असतील ते अजिबात घेऊ नका. यानंतर आपण चर्चा करू, की जर का तुमचं मकर लग्न असेल आणि तुमची कन्या रास असेल, म्हणजे तुमचा सप्तमेश भाग्यस्थानात असेल, तर एका अर्थाने तुम्ही लकी आहात. याचा अर्थ हाच, की विवाहानंतर तुमचं जे जीवन आहे ते मार्गी लागणार आहे किंवा मार्गी लागलेलं सुद्धा असेल. जे विवाहित असेल त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला असेल. त्याच्यामुळे हॅपी गो पर्सनॅलिटी तुमची असेल. म्हणजे आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजे भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला या संदर्भामध्ये निश्चित लाभेल. गेल्या साधारण 1-1.5 महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या होत्या. तुम्ही बऱ्याच प्रमाणात चिकित्सक आहात, चौकस आहात, नीट विचार करणारे आहात आणि परफेक्शनिस्ट या व्याख्येमध्ये बसणारे आहात. परंतु 1-1.5 महिन्यामध्ये जे तुम्ही निर्णय घेतले होते, ते मात्र बरोबर झाले नव्हते. ते चुकीचे झाले होते. चुकीच्या म्हणजे तुम्ही विचार तर नीट केला होता, परंतु समोरचे व्यक्ती किंवा परिस्थिती काही बरोबर नव्हते आणि त्यामुळे गोष्टी अशाच काही चालू होणार आहेत काय, त्यामुळे कॉन्फिडन्स सुद्धा तुमचा थोडासा कमी झालेला असेल. तर या संदर्भात काळजी करू नका. आत्ता जो मंगळ हा तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करतो. अतिशय उत्तम अशा प्रकारचा तुमचा कालावधी चालू होणार आहे. मला ठाऊक आहे, की गेल्या साधारण 5-6 महिन्यामध्ये हे अतिशय उत्तम किंवा शुभ कालावधी हे तुम्ही कधी ऐकलंच नसेल किंवा याचा असा विश्वास सुद्धा उडून गेला असेल. काळजी करू नका. आत्ता ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या अपेक्षेप्रमाणे खास करून
जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात निश्चितपणे घडणार आहे. अर्थात अशुभसुद्धा काही गोष्टी आहेत. त्याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत. तर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी तुमच्या कामाचं तुम्हाला ॲप्रिसिएशन खूप चांगल्या प्रकारे मिळेल. कदाचित प्रमोशनसाठी सुद्धा या मुद्द्याचा विचार केला जाईल. जर का तुम्ही वेगळी नोकरी शोधू पाहताय, तर त्या संदर्भातल्याच काही चांगल्या अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळतील, की ज्या शुभफलदायी असतील. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने विरोधकांची तोंड बंद करून टाका. ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. आणि तुमच्या लग्नाकरता सांगायचं झालं, तर मेहनत ही तुम्हाला काही नवीन नाही आहे. मेहनत करून तुम्ही पुढे जाणार आहात. त्याचा अनुभव घेणारा 1 ते दीड महिन्यामध्ये तुम्हाला तुम्हाला निश्चित प्रकारे मिळणार आहे. आता मगाशी सांगितलं अशुभ फलदायी गोष्ट ती कोणती? ती आहे रिलेशनशिपची. रिलेशनशिपमध्ये जर का गेल्या काही महिन्यांमध्ये वादविवाद किंवा कटुता आलेली असेल, येणाऱ्या साधारण 1 ते दीड महिन्यामध्ये टोक गाठू शकेल. म्हणजे तुमचं ब्रेकअप होईल, इथपर्यंत गोष्टी होऊ शकते. तर या संदर्भात काळजी घ्या. या गोष्टी थोड्याशा जपून करा. जर तुम्हाला या संदर्भात अगदीच टोक गाठायचा असेल किंवा काय किंवा गोष्टी अगदीच टोकाच्या झाल्या असेल, तर ब्रेकअप निश्चित होईल. ही गोष्ट महत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील, तर थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू, की जर का तुमचं कुंभ लग्न असेल आणि तुमची रास जर का कन्या असेल, तर अर्थातच तुमचा जो षष्टेश आहे हा सुद्धा अष्टम स्थानात येतो. म्हणजे तुम्ही बऱ्याच प्रमाणात आयुष्यभर थोडंसं आरोग्याच्या संदर्भात थोडंसं वर-खाली राहणं, या गोष्टी थोड्याशा अनुभवलेल्या असतात. म्हणजे आरोग्य काही नीट न राहणं, छोट्या-मोठ्या गोष्टीचा स्ट्रेस येणं, छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये त्रास होणं, हा अनुभव तुम्ही घेतलेला असेल. अर्थात तुमच्या आता लग्नातून शनीसुद्धा भ्रमण करत आहे. गेल्या साधारण 1-1.5 महिन्यामध्ये आरोग्याचे त्रास हे थोडेसे तुम्ही जास्तच प्रमाणात अनुभवलेले असतील. म्हणजे लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं, शारीरिक दुखापतीचे प्रसंग, त्याचप्रमाणे आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा अंदाज चुकणं, अशा प्रकारचे काही अनुभव घेतलेले असेल. त्याच्यामुळे नको-नकोसं झालेलं असेल. काळजी करू नका. आत्ता जो मंगळ 14 सप्टेंबरपासून 28 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या भाग्यस्थानांमध्ये भ्रमण करणार हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम अशा प्रकारची संधी आहे. लक्षात घ्या, तुमच्यासाठी गुरुचं जे बळ आहे ते फारच सुंदर आहे आणि त्याचा अनुभव खरं तर तुम्हाला आत्ता येणार आहे. म्हणजे जे काही तुम्ही निर्णय घ्याल ते सटीक होतील, ते नेमके होतील. त्याच्यामुळे तुम्हाला यश चांगलं मिळेल. जर तुम्ही पब्लिक पर्सनॅलिटी वगैरे असाल, सामाजिक व्यक्ती असाल, तर त्या संदर्भात सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित मिळतील. मुळामध्ये आधीपासून जे काही तुमच्या मनात विचार असतील, आत्ता ते प्रत्यक्षात उतरवा. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे भाग्याची साथ. उत्तम लोक, परिस्थिती तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळणं आणि त्यामुळे त्यांचे रिझल्टसुद्धा तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मिळणार आहेत. या दरम्यान धार्मिक स्थळांना भेटीगाठी येणं, थोडंसं धार्मिक भाव मनामध्ये जागृत होणं, अशा प्रकारचे सुद्धा अनुभव तुम्हाला निश्चित मिळतील. 1-2 गोष्टी आहेत त्याकडे थोडंसं लक्ष देणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रासाने जर का तुम्ही पीडित असाल, तर त्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान तो कव्हर करू शकतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातलं वातावरण थोडंसं गढूळ झाल्यासारखं वाटेल. घरातल्या व्यक्तींबरोबर न जमणं, न पटणं, घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास टोकाचे होणं किंवा या दरम्यान वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. तुमचे अंदाज चूकू शकते. या गोष्टी जरी अशुभ गोष्टी थोड्या असल्या, फारसा त्याच्याबद्दल विचार करू नका. तुमचा चांगला कालावधी हा चालू झालेला आहे. त्या संदर्भातले चांगले अनुभव तुम्हाला येणार आहे. त्याच्यावरती फोकस करा. खूप मोठी झेप तुम्ही निश्चितपणे घेऊ शकाल. त्यानंतर आपण चर्चा करू, जर तुमचं मीन लग्न असेल आणि षष्ठात जर का तुमचा चंद्र असेल, तर लक्षात घ्या तुमचा जो पंचमेश आहे तुमच्या षष्ठात येतो. उत्तम अशा प्रकारची तुमची पत्रिका आहे आणि बरीचशी भावनाशील आहे. छोट्या-मोठ्या गोष्टीचा भावनात्मकतेने तुम्ही विचार करता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी प्रेम विवाह होणं हे बरंचसं शक्य आहे. प्रेम तर तुमचं होईलच, परंतु प्रेम विवाह होणं हा सुद्धा भाग तुमच्यामध्ये निश्चित प्रकारे जाणवेल आणि तो सक्सेसफुल होणं ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे. परंतु गेल्या 1-1.5 महिन्यापासून गोष्टी या नेमक्या याच क्षेत्रामध्ये वेगळ्या होत्या. म्हणजे वैवाहिक जोडीदारावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, टोक गाठणं किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास होणं, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव तुम्ही घेतलेले असतील. आत्ता मात्र काळजी करू नका, याच्यातून तुम्ही बाहेर पडत आहात. लक्षात घ्या, संपूर्णपणे बाहेर पडत आहात असं नाही, कारण तुमच्या लग्नातून शनीचं भ्रमण आहे. परंतु काही गोष्टी या तुमच्यासाठी निश्चित चांगल्या होत आहेत. जसं की अनपेक्षित काही लाभ मिळणं आणि ते तुमच्या अपेक्षेपेक्षाही चांगलं मिळणं. खरं तर तुमचं जे लग्न आहे तर तसं चांगलं आहे. माणुसकीचा भाव तुमच्यामध्ये खूप चांगला आहे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस तुम्ही दुसऱ्याची मदत करता आणि त्याच्या अपेक्षा ठेवत नाही. आत्ता जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये तुम्ही जी काही चांगली कामं केलेली असेल आधी, त्याचे रिटर्न्स तुम्हाला या दरम्यान चांगले मिळणार आहेत आणि अर्थात त्यामुळे तुमच्या जीवाला बरंचसं हायसं वाटेल. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. अर्थात घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा सुमधुर अशा प्रकारचे राहतील.
वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या दरम्यान निश्चितपणे हाती घेऊ शकाल. इथे 1-2 गोष्टी तिकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं आहे. या संपूर्ण कालावधीमध्ये म्हणजे 14 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबर या संपूर्ण कालावधीमध्ये थोडंसं महत्त्वपूर्ण निर्णयांपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. तुमचे जे सिबलिंग्स आहेत किंवा भावंड आहेत त्यांच्यावर जर का वादविवाद होत असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा गोष्टी थोड्याशा वेगळ्या होत आहेत की काय किंवा हे वादविवाद थोडेसे वाढतात की काय, या संदर्भात थोड्याशा गोष्टी टोकाच्या होऊ शकतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 1 ते दीड महिन्यामध्ये वैवाहिक जोडीदाराबरोबर गोष्टी फारच जर का टोकाच्या झाल्या असतील, तर कागदोपत्री व्यवहार की म्हणजे काय ह्या गोष्टी थोड्याशा कायद्याच्या कचाट्यात येऊ शकतील. तुमचं जे वैवाहिक जीवन आहे ते. तर या संदर्भात सुद्धा तडजोडीचं धोरण घेणं थोडंसं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अर्थात तडजोड ही तुमच्यासाठी काही नवीन नाही. तुम्ही तडजोड करायला तयार असाल त्या बाबतीत तुमची जे आहे पत्रिका म्हणजे मीन लग्न आणि कन्या राशी तडजोडीला नेहमी तयार असते, बॅकफूटला येते. तर तडजोडीचं धोरण तुम्ही आखलं तर हे जे मेंटल स्ट्रेस आहेत, मानसिक तणाव आहेत, ते सुद्धा नक्कीच नाहीसे होतील. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीकरता मंगळाचं जे भ्रमण तूळ राशीमध्ये होणार आहे 14 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबरपर्यंत. ते प्रत्येक लग्नानुसार कशा प्रकारे त्याचा परिणाम राहतील या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.